राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. निर्लज्जम सदा सुखम अशा प्रकारचं एक आपल्या संस्कृतमध्ये म्हण आहे ना. ही एखादा निर्लज्ज व्यक्ती असतो ना, तो निर्लज्ज नसतो, तो सोंग घेतो. आणि अशा व्यक्तीला जनतेनं उत्तर दिलं पाहिजे. आपल्या राज्यामध्ये ना असे काही सुस्तावलेले राजकारणी आहेत, मस्तावलेले सुस्तावलेले म्हणा, ज्यांना जनता म्हणजे ना खेळ वाटते. त्यांना असं वाटतं की एकदा का आम्ही निवडून आलो ना, जनतेला आम्ही कशा प्रकारे फाट्यावर मारू आणि जनता आमची काहीच वाकडं करू शकत नाही. कारण आम्ही परत 5 वर्षांच्या वेळेला जनतेसमोर निवडणुकांच्या पुढे जाऊ. हातपायी जोडलं आणि बकरी दिली, दारू दिली का जनता आमच्या पाठीमागं बरोबर शक्ती पिळवत येते. अशा राजकारण्यांना जनतेने खरं तर आता चपराक दिली पाहिजे. लय झालं यांचं नाटक आता. असो, हा पार्ट वेगळा आहे, तुम्ही त्याला ॲड करू नका. सगळ्यात महत्त्वाचं, काही राजकारणी आहेत आणि धनंजय मुंडे यांच्यावरती अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत अंजली दमाने यांनी. अजित पवार जे आहेत, मी तुम्हाला सगळ्यात अगोदर एक लाईन बोलणार आहे, कारण त्या लाईनीला धरून आपला हा अख्खा व्हिडिओ होणार आहे पुढं. एक गंगाधर ही शक्तिमान आहे अशा प्रकारचं वाक्यप्रचार खूप फेमस झालं होतं. आता हे गंगाधर कोण आहे आणि तोच शक्तिमान कसा आहे, ह्या व्हिडिओमधून तुम्हाला तो बघायला मिळेल. अंजली दमाने यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि आरोप केले. आता हे आरोप काही त्या धनंजय मुंडेंना काही नवीन नाही आहेत. गेल्या 2 महिन्यापासून त्यांच्यावरती प्रचंड प्रमाणामध्ये आरोप होतात आणि ते पचवून ते इतक्या सहज आणि नॉर्मलपणे ते पचवतात आणि कॅमेऱ्यासमोर, मीडियासमोर हसून दाखवतात की असं त्यांना दाखवायचं असतं की जेणेकरून मला त्या गोष्टीचा काहीही फरक पडलेला नाही. अशा पद्धतीचं ते मीडियासमोर त्यांची एक नवीन पद्धत आहे ती हसायची. तुमच्या हसण्यानं आमचं नुकसान नाही होणार आहे, पण तुम्ही जितकं हसाल मीडियासमोर ह्या सगळ्या गंभीर आरोप झाल्यानंतर, तितके कांड आणि तितके आरोप हे तुमच्यावरती होणार आहेत. आणि कधी ना कधी लाज, नियती, परत नीतिमत्ता ह्या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही पाणी तर सोडलेलंच आहे. त्याच्या पलीकडे जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुमचा राजीनामा घ्यावा लागेल, नाहीतर देवेंद्र फडणवीसांना स्वतः राजीनामा द्यावा लागेल. कारण एका साखळीमध्ये हे सगळे बांधलेले चोर आहेत. मी परत एकदा सांगतो, एकाच साखळीमध्ये हे सगळे बांधलेले चोर आहेत. भ्रष्टाचाराच्या साखळीमध्ये सगळे बांधलेले चोर आहेत. यातून कुठलाही नेता यातून वाचलेला नाही. एकाला वाचवता तुमची अख्खी शिप डुबू शकते, तुमचं अख्खं जहाज डुबू शकतं. त्यामुळे तुम्ही एकाला त्या जहाजातनं खाली उतरवायचं बघा, विचार करायचा का त्याच्यासाठी अख्खी जहाज उडवायची, हे तुम्ही विचार करा. मी कोणाबद्दल बोलते तुम्हाला सगळ्यात चांगलं माहिती आहे. ज्या संतोष अण्णा देशमुखांची हत्या झाली आणि ते हत्यारे एकतर नराधम, पोलिसांवरती आता हल्ली बोलायचंच बंद झालो आपण. कारण दगडांना किती बोलायचं आपण. एखाद्या दगडावरती घाव घालायचे म्हणजे नक्की किती घालायचे. त्या दगडाला घाम जरी फुटत नसेल तर काय करणार. आता तुम्ही म्हणाल की राजकारण्यांचा दबाव आहे. अहो, राजकारण्यांचा दबाव आहे तर पोलिसांनी समोर येऊन सांगावं, आम्हाला अशा राजकारण्यांचा दबाव आहे. त्या आरोपीला पकडण्यामध्ये पोलीस अपयशी आहेत, यामध्ये पोलिसांचं नाव बदनाम होतं आहे. आज 2 महिने होते, ती आता 1-2-4 दिवसांनी 2 महिने पूर्ण होतील संतोष अण्णा देशमुखांच्या हत्येला. 9 तारखेला हत्या झाली होती. 2 महिन्यानंतर देखील एक आरोपी तुम्हाला सापडत नाही. तुमच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. 2 महिन्यामध्ये तुम्ही काय काम केलं ह्याच्यावरती अख्ख्या जनतेला तुमच्यावरती अविश्वास निर्माण होऊ शकतो. आणि जर का असं झालं तर राज्यातली परिस्थिती फार भयानक होईल. पोलीस प्रशासन आणि पोलीस यंत्रणा डायरेक्ट पब्लिकशी डील करणारी यंत्रणा आहे. राज्य सरकार वगैरे त्यानंतर पब्लिकशी पहिल्यांदा कुठली व्यक्ती डील करते, सरकारी यंत्रणा, तर त्यातली त्यात पोलीस आहे. आणि पोलिसांवरचा जर ज्यावेळेला विश्वास उडेल ना, ह्या राज्यामध्ये अराजकता निर्माण व्हायला जास्त वेळ लागणार नाही. त्यामुळं पोलिसांचं काम करावं. तुमच्यावर जर दबाव असेल तर तुम्ही सरळ मीडियासमोर या आणि जाहीर करा की आमच्यावरती दबाव आहे, आम्ही हा तपास करू शकत नाही. जनता काय उत्तर द्यायची, जनता काय करेल हे नंतर जनता ठरवेल. पण जर तुमच्यावर दबाव असेल तर तुम्ही सरळ स्पष्ट सांगा, आमच्यावरती दबाव आहे. तुमच्यावर दबाव नसेल तर तुमचं नाकारतेपणा आणि या सगळ्या प्रकरणावरती, ह्या तपासामध्ये तुम्ही अपयशी ठरलात हे सुद्धा जाहीर करून टाका. एक आरोपी तुम्हाला सापडत नाही, 2 महिने झाले. आणि काय तुम्ही तपास करा. या 2 महिन्यामध्ये एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन आत्तापर्यंत या आरोपींची काय तपासणी केली हे देखील तुम्ही जनतेला सांगितलं पाहिजे. कारण ही केस आता फक्त न्यायालयापुरती ह्याच्यापुरती राहिलेली नाही, सामाजिक केस झालेली आहे.
संतोष अण्णा देशमुखांची आणि त्यांच्या परिवाराच्या आणि मारेकऱ्यांची केस झालेली नाही, पूर्ण 14 कोटी जनतेची केस झाली. त्यामुळे 14 कोटी जनतेला याची उत्तरे मिळणं फार महत्त्वाचे आहेत. जनता म्हणजे तुम्हाला टाईमपास वाटली का? ज्या जनतेने तुम्हाला या ठिकाणी बसवलं ना, अख्खा तुमचा बुरुज ढासळायची ताकद जनतेमध्ये, तुम्ही जनतेला काय खेळणं समजतात का? किती आरोप. अजित पवार बोलले की पुरावे असल्याशिवाय मी कारवाई करणार नाही. तुम्ही छातीत ठोक म्हणून सांगितलं हो, पुरावे असल्याशिवाय कारवाई नाही करणार. किती पुरावे द्यायचे? तुम्ही एक डेफिनेशन देऊन टाका ना पुराव्याची. या पुराव्या मला अशा पद्धतीचे पुरावे असतील तरच मी कारवाई करणार, अशी काय डेफिनेशन देऊन टाका. किती पुरावे द्यायचे तुम्हाला? किती आरोप करायचे? पुरावे दिल्यानंतर मग चौकशी कशाला बोलतात? ज्या वेळेला एखादा आरोप होतो त्या आरोपाची चौकशी झाली पाहिजे ना, आणि चौकशीमध्ये पुरावे समोर येतील ना. तुम्हाला आधीच कशी काय पुरावे पाहिजेत? काय तुम्ही बोलताय? पुरावे आधीच पाहिजेत. आज घ्या नवीन 161 कोटी रुपयाचा घोटाळा समोर का आणलेला आहे. मंत्री महोदय कृषी मंत्री असताना 141 कोटी. आणि जर या प्रकरणाची मला खरं तर हे शब्द वापरायचे नाही आहेत, पण जर तुम्ही तुमच्या आईबापाला मानत असाल ना, मंत्री महोदय, मुख्यमंत्री वगैरे सगळे, तर या प्रकरणाची कसून चौकशी व्हा आणि निष्पक्षपणे चौकशी करा जर तुम्ही एका आईबापाचे असाल तर. आणि या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री देखील अडकतील आणि हे वित्तमंत्री अडकतील ज्यांनी हे सगळं बिल पास केलं. कृषी मंत्री तर अडकतील आणि कृषी मंत्रालयातील सगळे अधिकारी ज्यांनी हा सगळा भ्रष्टाचार केलेला आहे. आमच्या शेतकऱ्यांच्या कष्टाचे पैसे तुम्ही खाल्लेले आहेत. कष्टाचे पैसे खाल्लेले शेतकऱ्यांचे. तुमच्या शेतकऱ्यांचा घाम. शेतकरी दिवस रात्रभर त्या शेतामध्ये राबतून तुम्ही त्यांच्या कष्टाचे घामाचे पैसे खाता का? तुम्हाला पचणार नाहीत, एकालाही पचणार नाही. हे पैसे कुठून कसे बाहेर पडतील ना, हे देवच येणाऱ्या काळात सांगेल तुम्हाला. तुम्ही इतर कोणाचे पैसे घ्या, शेतकऱ्यांचे पैसे खाऊ नका. खूप तळतळाट लागतो शेतकऱ्यांच्या पैशाचा, खूप लागतो. ह्याचं तुम्हाला प्रचिती येईल काही काळामध्ये. शेतकऱ्यांचा पैसा कसा खायचा असतो ना, तुम्हाला चांगलं कळलं नाही. या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री, वित्तमंत्री आणि कृषी मंत्री, त्यांच्यासोबत अख्खे कृषी मंत्रालयातले सगळे अधिकारी सगळे जबाबदार आहेत ह्या गोष्टीला. सगळे लटकणार, कारण केसच तशी. तुम्हाला कुठल्या गोष्टींमध्ये धनंजय मुंडे दोषी आहेत आणि धनंजय मुंडेंवरती किती रुपयांचा आरोप झालेला आहे तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. माझ्याकडे सगळ्या डॉक्युमेंट आलेले आहेत, पण जे मोठ्या गोष्टीत मी तुम्हाला सांगतो, कारण बाकीच्या सगळ्या त्या निविदा कधी निघाल्या, टेंडर कधी निघालं, की टेंडरचे किती डॉक्युमेंट आहेत, सगळे पूर्ण डिटेल्समध्ये आहेत. ते सांगत बसलं तर तुमच्या डोक्यावरनं विषय जाईल. नॅनो युरिया आणि नॅनो DAP ह्या निविदामध्ये 88 कोटी रुपयाचा घोटाळा झालेला आहे. 88 कोटी रुपये खाल्लेले आहेत. बॅटरी स्पेअर ह्याच्यामध्ये 23 कोटी रुपये. मेटल डिहाईड 9 कोटी रुपये. हे मेटल डिहाईड मला वाटतं ते कीटकनाशक मारायची कंपनी. आम्ही ऑलरेडी वैतागतो, रडतो. आमचा तो मराठवाड्यातला जो शेतकरी आहे, जो कापूस पिकवतो, त्या कापसाला भाव न दिल्यामुळे आम्ही बऱ्याच वेळा लागतो की अख्खाच्या ट्रक भरलेला कापसाने शेतकऱ्यांनी जाळून टाकला, व्यवस्थित भाव दिला नाही म्हणून. त्या कापसाची साठवणी करण्यासाठी जी भोत आपण बोलतो, पिशवी बोलतो, बारदाना बोलतो, त्या बारदानामध्ये सुद्धा मी पैसे खाल्ले. 41.159 म्हणजे 41 कोटी 59 लाख रुपये तुम्ही खाल्ले. असे टोटल मिळून 161 कोटी 68 लाख इतका घोटाळा झालेला आहे. इतका पैसा तुम्ही खाल्लेला आहे. हा तर एक घोटाळा आहे हो, एक घोटाळा. हार्वेस्टरचा घोटाळा वेगळाच ना, हार्वेस्टरचा घोटाळा वेगळा, पीक विम्याचा घोटाळा वेगळा. नक्की किती घोटाळे झाल्यानंतर अजित पवार मुंडेंचा राजीनामा घेणार आहेत एकदा अजित पवारांनी जाहीर करावं. नाहीतर आता वित्तमंत्री त्यावेळेला अजित पवार होते. हा जो घोटाळा 161 कोटींचा झालेला आहे ना, हा इतका मोठा घोटाळा करताना वित्तमंत्री अजित पवार होते. आणि त्या कारणामुळे अजित पवारांनी त्यांच्या फाईलवरती सही केलेले. तत्कालीन मुख्यमंत्री त्यांची देखील सही आहे. त्यांच्या सहीनुसार, त्यांचा तर काही संबंधही नव्हता, तरी त्यांनी सही केलेली. त्यांची सही, वित्तमंत्र्यांची सही आणि धनंजय मुंडे कृषी मंत्री म्हणून या तिघांची राजीनामे घेतले पाहिजेत. आणि स्वतः देवेंद्र फडणवीसांनी स्वतःहून निष्क्रिय काम केल्यामुळे आपण तुमच्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. तुम्ही संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी अपयशी ठरलात आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यासाठी देखील तुम्ही अपयशी ठरला. एकमेकांच्या अंगावरती चेंडू फेकता. धनंजय मुंडेंना विचारलं राजीनाम्याबद्दल तर बोलतात अजित पवारांनी राजीनामा मागावा. अजित पवारांना विचारलं तर बोलतात की सर्वस्व निर्णय देवेंद्र फडणवीस घेतील, मुख्यमंत्री ते राजाचे.
त्यांना विचारलं तर ते बोलतील की अजित पवार सर्वोच्च निर्णय घेतील. खुळखुळा केला जनतेचा तुम्ही. तुम्ही सगळ्यांनी राजीनामे द्या आणि सगळेजण घरी बसा. एकही कुठल्याही कामाच्या लायकीचा नाही. तुम्हाला जास्त दिवस सरकार मिळालं ना, तुम्ही तुमच्या घरातलं सरकार असलं चालवायला लागला आणि तुम्ही हुकुमशाही करायला लागला की आम्हाला वाटेल तेच आम्ही करणार. आम्हाला ज्या वेळेला वाटेल की हा घोटाळा नाही, घोटाळा आहे, त्यावेळेला आम्ही कारवाई करणार. तुम्हाला जर सगळे आधीच पुरावे पाहिजेत, मग चौकशी काय हे करायला चौकशी करणार तुम्ही? कसली चौकशी लावता मग? एखाद्या व्यक्तीवरती जर आरोप झाले तर ते आरोप खरे आहेत की खोटे आहेत, प्रथमदर्शनी पुराव्यावरती त्या व्यक्तीवरती गुन्हे दाखल करावेत आणि त्या व्यक्तीचा राजीनामा घेऊन पदावरनं बाजूला करावा, जेणेकरून पुराव्यासोबत नष्ट करू शकत नाही पुरावे. हा साधा नियम आपला कायदा आहे. तुम्हाला जर पुरावेच पाहिजेत सगळे, तर मग चौकशा समित्या नेमून काय हे करायला होणार आहेत का तुम्ही? कशाला नेमायला लागते चौकशी समिती? त्याच्यानंतर पुरावे भेटतील ना तुम्हाला, जे काय प्रॉपर पुरावे ते. सुरुवातीला जे तुमच्याकडे प्रथमदर्शी पुरावे जे आरोप करणार आहेत, त्या पुराव्याच्या आधारे जर तुम्ही तथ्य वाटत असेल आणि तथ्य वाटते की नाही हे तुम्ही काय देव नाही आहे. समोरचा व्यक्ती जर पुराव्यानुसार आरोप करतो की अशा अशा पुराव्यानुसार यांच्यावरती आरोप आहे आमचा, तर त्या आरोपांची चौकशी होणं गरजेचं आहे. आणि चौकशी झाल्यानंतर खरं किंवा खोटं नंतर निघलते. तुम्ही चौकशीला सामोरे जायच्या आधीच पुरावे मागता. अरे लग्न तर करा ना, लग्नाच्या आधी कसं काय पोरं मागाल तुम्ही? लग्नच नाही तर तुम्ही पोरं मागताय का? कुठनं आणणार पोरं? कुठनं काढायची पोरं? जरा बुद्धी वापरा. जनतेला एवढं पण मूर्खात काढू नका. जनता काय 1990ची 85ची राहिली नाही आता. आपण 21व्या शतकात जगतो. येडवाणी करू नका आणि जनतेला या राज्यामध्ये वेगळे काहीतरी निर्णय घ्यायला तुम्ही भाग पाडू नका. धनंजय मुंडे साहेबांनी तर नैतिकता त्यांची संपलेली आहे. नैतिकता असती तर त्यांनी 2 महिन्यापूर्वी राजीनामा घेतला असता, ज्यावेळेला संतोष देशमुखांच्या हत्येचा डायरेक्ट बोट वाल्मिक कराडवरती उठत होतं आणि वाल्मिक कराड धनंजय मुंडेशिवाय पाणी हलत नाही असं त्यांच्या भगिनी बोलल्या होत्या. या नात्याने, या नीतिमत्तेने, नैतिकतेच्या आधारावरती 2 महिन्यापूर्वी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला पाहिजे होता. पण गुळाच्या ढेपेला चिटकून बसल्यासारख्या मुंगळ्यासारखं धनंजय मुंडे साहेब मंत्रिपदाला जे चिटकून बसलेत, त्याच्यामुळं जास्त तुमच्यावरती संशय बळावतो की वाल्मिक कराडला वाचवण्यामध्ये तुमचा तरी हात नाही आहे ना. अहो, वाल्मिक कराड आरोपी आम्ही नाही बोलत, पोलीस बोलतात, कायदा बोलतो. 302 आपल्या खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे, मोक्का दाखल झालेला आहे. आजही त्याच्या हातामध्ये बेड्या घातलेल्या तुम्हाला दिसत नाहीत. कायदा श्रीमंतांसाठी वेगळा आणि गरिबांसाठी वेगळा आहे का? आजही वाल्मिक कराडच्या हाताला ते बेड्या घालून घेऊन जात नाहीत. आजही त्याच्या गळ्यावरचा मफरेल काढला जात नाही. आजही त्याच्या हातातले धागेदोरे काढले जात नाहीत. असं बोलत जातं आरोपी जास्त दिवस जर राहणार असेल जेलमध्ये, कोर्टामध्ये, तर त्याचे पूर्णपणे त्याच्या अंगावरचं सगळं काढलं जातं. श्रीमंतांना वेगळा नाव का? 5,000 कोटीचा मालक आहे वाल्मिक कराड, म्हणून त्या वाल्मिक कराडला वेगळा नाही. आणि त्या ठिकाणी साधा आमचा लायसन नसलं तर आमच्या पोरांवरती गुन्हे दाखल करता. दुटप्पी भूमिका घेणं बंद करावं. आणि आपण राज्य जर आपल्या हातातून नीट चालवणं होत नसेल तर कृपा करून या राज्यावरती उपकार करून आपण राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दुसऱ्याला कोणाला तरी देऊन आपण ह्या मंत्रिपदावरनं बाजूला व्हावं. जो योग्य व्यक्ती त्याला द्यावं. जर आपल्याकडनं राज्य नीट हाकता येत नसेल तर राहुल सोलापूरकर नावाचं एक, त्याच्या तर बद्दल आता अशा घाणघाण शिव्या येतात ना. आमच्या छत्रपतींबद्दल काय बोलतो त्याच्यावरती एक वैयक्तिक व्हिडिओ बनवतो, कारण त्याची लायकी वैयक्तिक व्हिडिओ बनवण्याची. ठीक आहे. धनंजय मुंडे साहेबांवरती झालेले आरोप, तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत काय? धनंजय मुंडे आता राजीनामा देतील का? आणि अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी जर राजीनामा नाही घेतला तर ह्या दोघांनी राजीनामे दिले पाहिजेत का? कमेंट करून नक्की सांगा. बाकी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल की जर नक्की करा. जय शिवराय, जय मल्हार.